वाटतं घरच्यांची एक प्रेमळ अशी साथ खूप महत्त्वाची असते ना, नाहीतर प्रत्येक असं मूल आणि त्यांनी जे करिअर निवडलं त्याच्यामध्ये सपोर्ट करणं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे, नाही का? ॲब्सोल्युटली खूप फरक पडतो तरी. आणि म्हणजे मला असं वाटतं की ते दोन्ही गोष्टी आहेत. सपोर्ट केला तर तुम्हाला उभं राहायला सोपं पडतं, पण कधी कधी त्यांनी समजा बऱ्याच घरांमध्ये सपोर्ट नाहीत करत, तर मला असं वाटतं कधी कधी उलट त्याचाही फायदा होतो की तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती असेल तुमच्या घरात, तर तुम्ही धडपडता तुम्ही एनर्जी नेता की आय विल प्रूव्ह इट, आणि ती एक एनर्जी पण कधी कधी उपयोगाला येऊ शकते. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला अनुकूल, कारण माझ्या बरोबर मी बघितलं की अनुकूल परिस्थितीने काही जण थोडंसं इझी होतात आणि त्यांनी तुम्ही गार्ड्स डाऊन करता त्यांनी त्रास होऊच शकतो. पण अगेन तुम्ही तुमच्या परिस्थितीचा कसा फायदा करून घेता हे तुमच्यावरती डिपेंड करतं. परिस्थिती तर महत्त्वाची आहेच आहे. पण मी सध्या जे बघतेय ना, म्हणजे आता म्हणतो ना आपण की कोविड नंतर मेंटल हेल्थचाच एपिडेमिक आलेला आहे. त्यामुळे हे सगळ्यासाठी ना मला असं वाटतं मे बी म्हणजे तुला ऑलरेडी रिअलाईज झालं पण असेल की ह्यासाठी जे एक मानसिक आपली क्षमता असते, बळ असते ना, स्ट्रेंथ, ती फार महत्त्वाची आणि ती तुझ्यात आहे म्हणून तू ही प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मेंटली असं काही शारीरिक नाही म्हणून तू त्याच्यातून प्रत्येक वेळेस पुढे जात राहिला. सो आय थिंक दॅट इज व्हॉट हॅज मेड यू व्हॉट यू आर. आय थिंक सो. ॲब्सोल्युटली. नाही का? डेफिनेटली. म्हणजे कुठेतरी ते आईवडिलांची इच्छा असेल, बहिणीची ताकद असेल, आजूबाजूचे मित्र असतील, ह्या सगळ्यांनी कुठेतरी पुश करत राहिलं त्याच्यामुळे असेल. आय वोंट टेक द ओनरशिप. मी माझ्या एकट्याचं असं म्हणणार नाही, कारण का आपण खूप छोटे आहोत त्या सगळ्या सायकलमध्ये. पण ते होत गेलं. होत गेलं. आता बराच वेळ तुझा विचार करून झालाय काय सांगायचं आणि काय नाही. नाही म्हणजे तू कुठला? मी पुण्याचाच. म्हणजे मगाशी पण मी इतका वेळ घेतला आणि एकतर आपण स्वतःच्या गोष्टीकडे कधी परत वळून बघा ती कुणाला तरी सांगता यावी या पद्धतीनं बघत नाही ना. आणि ते असं हेही होतं की अरे बापरे, आपण इतके मोठे झालो का की आपण कोणाला तरी आपली गोष्ट म्हणून सांगायला लागलो. तर म्हणून या प्रश्नाचा कधी विचारही केला नव्हता, म्हणून ते मला असं झालं की अरे बापरे, दिस इज द बिगिनिंग नाउ, यू बेटर लर्न टू डू दिस नाउ. व्हॉट एव्हर. तर काही नाही, पुण्यातच होतो मी, मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षण झालं. घरातली परिस्थिती अगदी बेताचीच होती, म्हणजे बेसिक होतं. कायमच एक तर मला ना शिकवायला आवडतं, तर मी 6वी-7वीत असल्यापासून मग काय समर कॅम्प घे, काहीतरी कुणाला तरी शिकवा, हे करा ते करा, या गोष्टी मला करायला खूप आवडायच्या. आई बाबा काय करायचे? बाबा NIV मध्ये होतं त्यावेळेस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, आणि आई घरकाम करायची आणि शिवणकाम करायची. ती अजूनही अधेमध्ये करत असते. अरे वा. तर तसं अगदीच बेसिक बॅकग्राऊंड असलेली फॅमिली होती, त्याच्यामुळे आय हॅड टू स्टेप अप खूप लवकर. 10वी झाल्या दुसऱ्या दिवशी मी बापरे कधीच कोणाला सांगितलेलं नाही आहे, मे बी शार्दूललाही माहीत नसेल, 10वी झाल्यानंतर माझ्या घराच्या शेजारी हॉस्पिटल आहे. मला माहीत नाही सांगितलं पाहिजे की नाही, पण ठीक आहे, आपण गरज वाटली तर कापूयात नंतर. तर काही नाही, म्हणजे स्कॉलरशिप 8वी-9वीपासनं तशा गोष्टींमधनं सर्वाईव्ह करत करत हे त्या टप्प्यापर्यंत पोचलेलो. 10वी झाल्यानंतर मी लगेचच दुसऱ्या दिवशी माझ्या घराच्या शेजारी हॉस्पिटल होतं, त्याच्या कॅन्टीनमध्ये कामाला लागलो. आणि मी तिथे आमच्या शेजारी राहायच्या कुलकर्णी काकू म्हणून, त्यांचंच कॅन्टीन होतं, आणि मग तिकडे मी प्लेट्स उचलायचो, मी सर्व्ह करायचो, आणि व्हॉट एव्हर. म्हणजे त्यावेळेस काही वाटायचं नाही ते, कारण आय नीडेड दॅट मनी. मला माझं सर्वाईव्ह करायला सोपं होतं ते. किती मिळायचे तेव्हा पैसे? 2,500 रुपये. दॅट इज अ लॉट ऑफ मनी. ही 2010ची असं गोष्ट होती. कमीपणा समजू नको. तुला माहितीये का, फ्रान्सला आणि इकडे तिकडे गेलेली मुलं आता पब्समध्ये आणि इकडे तिकडे, म्हणजे ते अजूनही चांगल्या घरातली मुलं तिकडे गेल्यावर वेटरचीच कामं करतात. हो की नाही? अजूनही अगदी चांगल्या घरातली मुलं तिकडे गेली की संध्याकाळच्या, आणि इट इज व्हेरी गुड, मॅकडोनाल्डमध्ये कामं करतात, ठिकठिकाणी कामं करतात. ऑफकोर्स. पण ते सोशल स्ट्रक्चर्स तसे असतात ना की तिथे तुम्हाला कोणी जज करत नाही. म्हणजे अर्थात त्यावेळेस माझ्याही घरच्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांचं होतं की अरे बापरे, कशाला तुझ्या पोराला तिकडे पाठवतेस वगैरे. अर्थात या रिॲक्शन्स होत्या, पण ठीकच आहे. म्हणजे आय थिंक दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मायसेल्फ ऑल्सो, कारण जिथे आत्ता पोचायचं होतं किंवा अजून पोचायचं आहे त्यात, आणि कुठलंही काम करायची लाज न वाटणं या वयात, मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा पलीकडे काही नाहीये. खरं सांगते, म्हणजे हॅट्स ऑफ टू यू की तू हे केलंस. आणि हे काय मला नाही वाटत आईवडिलांनी सांगितलं असेल,
हे तू आपणच केलंस. हो, मला अजून पण म्हणजे 10वी झाल्यानंतरच त्या पॅचमधला एक खूप मस्त प्रसंग आठवतो की मी त्या हॉस्पिटलमध्येच सकाळचा चहा, ब्रेकफास्ट आणि चहा द्यायला जायला लागायचा. तर मी सकाळी 7:30 वाजता वगैरे चहा, ब्रेकफास्ट देत होतो आणि समोरच्याच रूममध्ये, मला रूमचा नंबरही माहिती आहे, 302 रूम नंबरमध्ये माझ्या शाळेतल्या टीचर होत्या आणि त्या ॲडमिटेड होत्या काहीतरी कारणामुळे, आणि त्या एकदम मला समोर दिसला, माझ्या हातात चहाचा ट्रे आणि हे, आणि मी तसा बरा पोरगा होतो ना शाळेत, म्हणजे अभ्यासात ठीकठाक होतो, नाटक करायचं वगैरे. मला एकदम असं खूप ओशाळ्यागत झालं की अरे बापरे, माझ्या शाळेतल्या बाई समोर आहेत आणि मी त्यांना चहा सर्व करतोय. आणि मग त्या गडबडीत बाहेर आल्यानंतर काय लॉबीमध्ये चहा सांडला आणि तिथे कोणी आवरायला नव्हतं, तर मलाच तो मॉपही मारायचा होता. आणि याच्यानंतर मला जे काही ओशाळल्यासारखं झालं ना की अरे बापरे, आता संपलो, बाईंना काय वाटेल, आपली इमेज. आपली इमेज वगैरे. पण त्याच्यानंतर ना मला कुठलंच काम करायला काहीच वाटत नाही. म्हणजे मग काहीच, एकदा तो एक असा मला त्यावेळेस वाटलेला ह्युमिलिएटिंग प्रसंग होऊन गेला ना, ब्रेकिंग, तर मग कुठलंच काम करायला काही वाटलं नाही. मग ते आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल वर्किंग, कारण अल्टिमेटली ते माझं आयुष्य आहे, माझ्या गरजा आहेत, माझ्या कुटुंबाचं काहीतरी एक बॅकग्राऊंड आहे, म्हणून मला ते करावं लागतं आणि मला त्याची लाजच वाटली नाही पाहिजे. तर त्या पॉइंटला मग मी खूप कम्फर्टेबल झालो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू